नाशिक मुंबई महामार्गाच्या अवस्थेवरून छगन भुजबळ कडाडले, म्हणाले खड्डे असताना टोल का द्यायचा। नाशिक मुंबई महामार्गावरील 25 किलोमीटर रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे। रस्ते दुरुस्तीबाबत 10 दिवसांची मुदत दिली आहे। रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत टोल बंदची मागणी योग्य आहे। रस्त्यावर खड्डे असताना टोल का द्यायचा असा सवाल राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे। पावसाळा सुरू झाल्यापासून राज्यातील अनेक रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। राज्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गापैकी एक असणाऱ्या मुंबई नाशिक मार्गावर तर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। या महामार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे या रस्त्यावर वारंवार वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे। त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावत असून मुंबई ते नाशिक अंतर कापण्यासाठी अधिकचा कालावधी लागत आहे। त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे। नाशिक मुंबई महामार्गाच्या अवस्थेवर छगन भुजबळ यांना विचारलं असता ते म्हणाले की मुंबई नाशिक महामार्गावरील 25 किलोमीटर रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे। रस्त्यावरून अवजड वाहने हळू चालतात, त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे। अधिकाऱ्यांनी महामार्गाकडे लक्ष दिलं पाहिजे। 10 वर्षापासून रस्त्याचं काम पाहत आलो आहे। आता रस्ते दुरुस्तीबाबत 10 दिवसांची मुदत दिली आहे। काही अधिकाऱ्यांना निलंबित करावेच लागेल असा इशारा देत रस्ते दुरुस्त होत नाहीत तोपर्यंत टोल बंदची मागणी योग्य आहे। रस्त्यावर खड्डे असताना टोल का द्यायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक।